नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे चपातीवर बेसन पीठ घालून तर बघा अतिशय पौष्टिक व चटकदार अशी रेसिपी दाखवणार आहे. त्याकरिता जराही वेळ न घालवता तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता एक पिठाचा गोळा घेतला, त्याला तेल लावून चपाती लाटून घेतली. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल. अशी चटपटीत एकदा बनवून दिली तर आठवड्यात 2-3 वेळा नक्की बनवून मागतील. अशी अगदी चविष्ट अशी झटपट तयार होणार. चपाती बनवताना आपण नेहमीप्रमाणे चपाती बनवतो तशीच बनवावी. चपाती बनवून झाल्यानंतर एका बाउलमध्ये 2-3 चमचे बेसन पीठ घेतले, त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालून घेतले व थोडे थोडे पाणी घालून त्याची पातळशी पेस्ट तयार करून घेतली. पेस्ट तयार करून झाल्यानंतर त्यात हव्या त्या भाज्या घालू शकता. मी कांदा व टोमॅटो वापरत आहे. तुम्हाला आवडेल त्या भाज्या त्यात घालू शकता. कांदा व टोमॅटो घालून तेही चांगले मिक्स करून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर त्याला तूप लावून घेतले व तयार केलेली चपाती घालून घेतली. एका बाजूने शेकून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी मारून घेतली व एका साईडने चांगले शेकून झाल्यानंतर त्यावर तयार केलेली पेस्ट घालून थोडा वेळ तसेच वाफलू दिले. तयार केलेले बेसन हे चांगले सर्व बाजूने घालून घेतले. बघा आपल्या बेसनाचे पाणी शोषून घेतले आहे. आता पलटी मारून घेऊया. पलटी मारून तेही चांगले भाजून घेतले. असे 2-3 वेळा आलटी पलटी करून चांगले भाजून घेतले. चांगले भाजून झाल्यानंतर बेसनाची बाजू वरती करून घेतली. अर्धा चमचा शेजवान चटणी लावून घेतली व 1 क्यूब चीजचे किसणीच्या सहाय्याने किसून घेतले. असे केल्याने लहान मुले खूप आवडीने खातात व क्रिस्पी होईपर्यंत चांगले भाजून घेतले. त्याला फोल्ड मारून आलटी पलटी करून भाजून घेतले. आपली क्यूब चपाती तयार आहे. बेसन क्यूब चपाती तयार आहे. चवीला अतिशय सुंदर व हा मुलांच्या आवडीचा असं टेस्टी पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. ज्याप्रमाणे अप्रतिम त्याचप्रमाणे चवीला आहे. टेस्टी व झटपट तयार होणारा लहान मुलांचा आवडीचा पदार्थ तयार. एकदा नक्की ट्राय. लहान मुलांना भूक लागली आहे आणि झटपट काहीतरी बनवायचे आहे तर हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील असा चविष्ट पदार्थ तयार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू.